जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृवर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार. आपणा सर्वांचं आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत. आजचा ग्रंथ वाचनाचा 43वा दिवस 12 फेब्रुवारी 2026 गुरुवार. चला तर मग आपण आजच्या ग्रंथ वाचनाच्या कार्यक्रमास सुरुवात करूया. प्रथम आपण सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचूया. ही फलश्रुती समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथात दशक प्रथम समास प्रथम येथे वर्णन केलेली आहे. त्या फलश्रुतीचे आपण आता वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. इथे समर्थ श्री रामदास स्वामी यांना आपल्याला सांगावयाचे आहे की जी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करेल त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये म्हणजेच त्याच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून घेऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील.
हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण पुढील ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण दशक दुसरा समास आठवा, ज्याचे नाव आहे सद्विद्या निरूपण, या समासाचे वाचन करीत आहोत. मागच्या भागात आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले. आज आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 32 या ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन करणार आहोत. चला तर मग आजच्या वाचनास आपण सुरुवात करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसऱ्या ओळीत मित्रपणे या शब्दाने 21व्या ओवीची सुरुवात होत आहे. तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करू. मित्रपणे परहितकारी, वाग्माधुर्य परशोकहारी, सामर्थ्यपणे वेत्रधारी, पुरुषार्थे जगमित्र, संशय छेदक विशाल वक्ता, सकळ क्लुप्त असोनी श्रोता, कथा निरूपणी शब्दार्था जाऊच नेली, विवादरहित संवादी, संगरहित निरोपादी, दुराशारहित अक्रोधी, निर्दोष निर्मत्सरी, विमळ ज्ञानी, निश्चयात्मक, समाधानी आणि भजक, सिद्ध असोनी साधक, साधन रक्षी, सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप, हास्यरूप, ऐक्यरूप, आत्मरूप, सर्वत्रांसी, भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत, विचारवंत, स्थिती, यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्यवंत, सुकृती, विद्यावंत, कळावंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत, कुळवंत, सुचिस्मंत, बळवंत, दयाळू, युक्तिवंत, गुणवंत, वरिष्ठ, बुद्धिवंत, बहुधारिष्ट, दीक्षावंत, सदा संतुष्ट, निस्पृह, वितरागी, असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण. अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले, रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणास न चले उपाये, काहीतरी धरावी सोये, अगांतुक गणाची, ऐसी हे सद्विद्या बरवी, सर्वत्रांपासी असावी, परिविरक्त पुरुषे अभ्यासावी, अगत्य रूप. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सद्विद्या निरूपण नाम समास अष्टम. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 32 यांचा मराठीतील अनुवाद वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून तिसरी ओळी 21व्या अंकापासून आपण आजच्या मराठीतील अनुवादाचे वाचन करण्यास सुरुवात करीत आहोत. सर्वांच्या ठिकाणी मित्रत्व ठेवून त्यांचे हित
करणारा, मित्र म्हणून परहित करणारा, मधुर भाषणाने दुसऱ्याचा शोक नाहीसा करणारा, सर्वांचे रक्षण करण्याचे सामर्थ्य किंवा सत्ता ज्याचे जवळ आहे असा, आणि असा पराक्रमी आहे की ज्या पराक्रमामुळे सगळे जग मित्र झाले आहे असा, सामर्थ्य असून लोकांचा सेवक, वेत्रधारी, काठी धारण करणारा असा असून आपल्या पराक्रमाने पुरुषार्थे सर्व जगाला आपल्या भजनी होणारा असा, सर्व प्रकारच्या संशयाचे निरसन करणारा असा बुद्धिमान वक्ता, स्वतः सर्वज्ञ असताही दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार असतो व कथा निरूपणाचे, कीर्तनाचे प्रसंगी अर्थाची फोड केल्याशिवाय एकही शब्द सोडित नाही. वादविवाद टाळून संवाद करतो. तो सुखसंवाद करतो, पण वादाचे बंड उभारू देत नाही. ज्याला संग किंवा उपाधी कोणत्याही प्रकारची नाही, कसलीही दुराशा ज्याला नाही, क्रोध, द्वेष, मत्सर इत्यादी विकार ज्याच्या ठिकाणी नाहीत असा, निश्चयात्मक असे शुद्ध ज्ञान झाल्यामुळे चित्त पूर्ण समाधान पावले आहे, तरी पण देवाचे भजन करतो. सिद्ध असला तरी साधकाप्रमाणे वागून साधन सांभाळतो. तो स्वतः आत्मसमाधान पावलेला असून देवाचे भजन करून साधन मार्गाचे रक्षण करतो. सर्वांशी सुख, संतोष, आनंद, हास्य, मधुर स्मित, ऐक्य व आत्मरूपाने वागतो. भाग्य, जय, रूप, गुण, आचार, क्रिया व विचार यांनी युक्त ज्याची स्थिती आहे, यश, कीर्ती, शक्ती, सामर्थ्य, वीर्य, वर देण्याचे सामर्थ्य, सत्य, पुण्यशीलत्व, विद्या, कळा, लक्ष्मी, चांगली लक्षणे, कुल, पवित्रता, बल, दया, युक्ती, श्रेष्ठ गुण, बुद्धी, मोठे धैर्य, संप्रदाय म्हणजे दीक्षा, नित्य संतुष्टता, निरीक्षता, वैराग्य इत्यादी सद्गुणांनी युक्त असा असो. अशा प्रकारचे उत्तम गुण अंगी असणे हे सद्विद्येचे लक्षण होय. या गुणांचा श्रोत्यांनी अभ्यास करावा, म्हणून थोडक्यात ही लक्षणे सांगितली आहेत. रूप, लावण्य ही अभ्यास करून अंगी आणता येण्यासारखी नाही, कारण उपजत गुण कोणत्याही उपायांनी पांगत नाही. यासाठी काहीतरी नवीन आगंतुक सद्गुणांचा अभ्यास करावा. अशी ही चांगल्या प्रकारची सद्विद्या सर्वांजवळ असावी. त्यातल्या त्यात विरक्त पुरुषाने तिचा अभ्यास अगत्यपूर्वक करावा. हे सद्विद्येचे गुण सर्वांपाशी असलेले चांगले, तथापि विरक्त म्हणजे निस्पृह लोककार्यकर्त्या पुरुषांनी या गुणांचा अभ्यास करून हे अगत्य अंगी आणले पाहिजे. आता अशा विरक्तांची लक्षणे काय आहेत ते पुढल्या समासात पाहू. त्रिगुण वर्णन पूर्वी केले. ते तिन्ही गुण बंधनकारक आहेत. आळस, निद्रा, प्रमाद हे तमोगुणाचे बंधन. काम, क्रोध, वासनादी द्वंद्वे हे रजोगुणाचे बंधन. आणि मी सुख देणारा, परोपकार करणारा असे वाटणे हे सत्वगुणाचे बंधन. रजतमाचे निरसन सत्वगुण करतो व सत्वाचेही निरसन करण्यास सद्विद्या पाहिजे. काट्याने काटा काढावयाचा व दोन्ही काटे फेकून द्यावयाचे, त्याप्रमाणे सत्व व सद्विद्या यांचाही पुढे त्याग करावयाचा. इति श्री दशक 2 समास 8. इथे समास 8 समाप्त होत आहे. आता आपण सद्गुरु श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या वाचनाची सांगता करूया.
शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकांचा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपण सर्व श्रोत्यांनी या ग्रंथ वाचनाचे श्रवण केल्याबद्दल आपणास अनेक अनेक धन्यवाद, आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.